जय महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणीसाठी ड्रोन मिळणार आहेत, तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीतील महत्त्वपूर्ण वापर, यामध्ये शेतीसाठी कशा प्रकारे वापर या ड्रोनचा होतो ते आपण पाहूया. कृषी क्षेत्रात ड्रोन म्हणजेच मानवविरहित वायू यंत्रणा महत्त्वाची ठरत आहे. यामुळे काय होतं, विविध पिकांवरील कीटकनाशके, विद्रव्य खते तसेच सूक्ष्म मूलद्रव्ये फवारणीसाठी या ड्रोनचा वापर केला जातो. यामुळे काय होतं की आपला वेळ वाचतो, श्रम वाचतो व जे लागणारे खर्च आहे ते पण वाचते. तसेच यामुळे काय होतं की रोजगारांच्या संधीही या ड्रोनच्या माध्यमातून आता आपल्याला नंतर भविष्यात उपलब्ध होतील. तरी आपण यामध्ये पाहू की यामध्ये कोणाला किती लाभ मिळतो आहे व लाभार्थ्यांचे वर्ग व अनुदानाचे प्रमाण हे आपण यामध्ये पाहूया. आता लाभार्थ्यांच्या वर्गामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, तर अनुदानाचे प्रमाण आहे 40% व रक्कम आहे 4 लाख रुपये. 2 नंबरला आहे कृषी पदवीधर, 50% अनुदानाचे प्रमाण, तर रक्कम आहे 5 लाख रुपये. महिला, अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 50% अनुदानाचे प्रमाण आहे व रक्कम आहे 5 लाख रुपये. सर्वसाधारण शेतकरी 40% अनुदानाचे प्रमाण आहे, म्हणजेच 4 लाख रुपये रक्कम. आता कृषी ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत, तर आपला वेळ वाचतो. फवारणीसाठी लागणारा जो काय आपला वेळ आहे तो मोठ्या प्रमाणात या ड्रोनचा वापर केल्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. जे काय आपल्याला श्रमकष्ट लागतं आहे ते श्रमकष्ट या ड्रोनचा वापर केल्यामुळे कमी होणार आहे. तसेच उत्पादन वाढ. आता काय उत्पादन वाढ म्हणजे काय, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. सर्वप्रथम लाभार्थ्यांना MHA-DBT पोर्टलवरून अर्ज सादर करायचा आहे. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता शेतकरी पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतरनं अर्ज करा हा पर्याय निवडायचा आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही अर्ज नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपली नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतरनं आपला जो काय वापरकर्ता आयडी असेल किंवा जो काय पासवर्ड किंवा आधारने त्यामध्ये लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतरनं आपल्याला कृषी अभियांत्रिकी घटकमधील भाडे तत्त्वावरील सेवा सुविधा केंद्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आपण व्हिडिओमध्ये एक फोटो दिलेला आहे, त्या फोटोमध्ये जो पण काय आपण पर्याय निवडलेला आहे तसाच पर्याय तुम्हीही निवडायचा आहे व जो काय आपला अर्ज आहे तो संपूर्ण अर्ज भरायचा आहे. धन्यवाद.